नमस्कार, मी अमोल पाटील. नमस्कार, मी आतिश शिंदे. आज या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एका नवीन ऑफलाईन बॅचच्या बाबतीत इन्फॉर्मेशन बघायची आहे. जी ऑफलाईन बॅच असणार आहे प्रारंभ 12.0, जी छत्रपती संभाजीनगर येथे 3 डिसेंबरपासून स्टार्ट होते दुपारी 12:30 वाजता. ही बॅच दुपारी 12:30 वाजता चालू होणार आहे छत्रपती संभाजीनगर येथे. ही कंप्लीट ऑफलाईन बॅच असणार आहे. आता या बॅचच्या बाबतीत पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन मी आणि आतिश सर दोघंही घेणार आहोत. त्या व्हिडिओचा अर्धा पार्ट, पहिला पार्ट मी कव्हर करेल, ज्याच्यामध्ये आपल्याला बॅच कधी स्टार्ट होते, त्यानंतर संकल्पच्या बाबतीत काही इन्फॉर्मेशन आणि सोबत तुमचे जे काही डाऊट असतील तेवढा पार्ट मी कव्हर करेल. त्यानंतर संकल्पचे आजपर्यंतचे रिझल्ट असतील, बॅचमध्ये कोणते कोणते विषय शिकवले जाणार आहेत, त्या विषयासाठी कोणत्या कोणत्या फॅकल्टीज असतील आणि त्या सगळ्या फॅकल्टीच्या बाबतीतली डिटेल इन्फॉर्मेशन आतिश शिंदे सर घेतील. तर पहिले व्हिडिओचा हाफ पार्ट मी स्टार्ट करून देतो, त्यानंतर आतिश सर तुम्हाला जॉईन होतील आणि त्याच्या पुढचा पार्ट एक्सप्लेन करतील. चला तर आपण लक्ष देऊ. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला कंप्लीट ऑफलाईन बॅच ही छत्रपती संभाजीनगर येथे मी सांगितल्याप्रमाणे 3 डिसेंबरपासून स्टार्ट होते, ज्याचा टायमिंग दुपारी 12:30 वाजता असणार आहे. पुढे येत असताना आपल्याला बघायचं या बॅचमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या एक्झाम टार्गेट करता येऊ शकतात. तर IBPS बँकिंगच्या सगळ्या एक्झाम, ज्यामध्ये आपण म्हणू शकतो IBPS कंडक्ट करणाऱ्या कॅलेंडरमध्ये येणाऱ्या सगळ्या एक्झाम असतील. RBI, SBI, इन्शुरन्स किंवा MBA CET सारख्या सगळ्या एक्झाम ज्या IBPS कंडक्ट करते, या सगळ्याच एक्झाम आपण या बॅचमध्ये कव्हर करू शकतो. जी बॅच आपली छत्रपती संभाजीनगर येथे AFOच्या प्रिपरेशन सहित, ज्यांचं ॲग्रिकल्चर झालेलं आहे, BSc ॲग्रिकल्चर, ज्यांना IBPS SOचं प्रिपरेशन करायचं आहे, त्याच्या सहित या बॅचमध्ये आपलं प्रिपरेशन होणार आहे. जी बॅच 3 डिसेंबर 2024 दुपारी 12:30 ते 5:30 या वेळेमध्ये चालू होते, ज्याच्यासाठी आपल्याला फ्री डेमो लेक्चर 3 तारखेपासून 7 तारखेपर्यंत अवेलेबल असणार आहेत. त्यामध्ये आपल्याला काय काय सुविधा भेटणार आहेत, तर ही कंप्लीट ऑफलाईन बॅच असेल, जी की 6 महिने आणि 1 वर्ष अशा 2 फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे अवेलेबल असेल. त्यामध्ये फर्स्ट सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला एखादी बॅच जॉईन केल्यानंतर अभ्यासासाठी रीडिंग रूमची आवश्यकता असते, तर ती रीडिंग रूम आपल्याला याच प्रिमायसेसमध्ये, याच बिल्डिंगमध्ये अवेलेबल असणार आहे. सोबत सगळ्या विषयांसाठी आपल्याला गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, जनरल अवेअरनेस असेल, ॲग्रिकल्चर असेल, त्याच्या ग्रुप डिस्कशनसाठीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज होतात विद्यार्थ्यांच्या, त्या सगळ्या विषयाच्या ग्रुप ॲक्टिव्हिटीज याच बॅचमध्ये आपल्या कव्हर होतील. सोबत इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन. इंटरव्ह्यूसाठी एकदा तुम्ही PO सारखा एखादा पेपर पास झाले मेन्सचा, त्यानंतर POला फक्त इंटरव्ह्यूचा पार्ट असतो. तर तो इंटरव्ह्यूचा पार्ट आपल्याला कव्हर करण्यासाठी अदर दॅन टीचिंग फॅकल्टी आपल्याला एक डेडिकेटेड इंटरव्ह्यूची टीम असणार आहे, जी की ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला गाईड करेल. तर इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन टिल सिलेक्शन होईपर्यंत तुमच्या, म्हणजे यावर्षी येईल, पुढच्या वर्षी येईल किंवा त्याच्यानंतर कधीही तुमचा मेन्सचा रिझल्ट आल्यानंतर तुमच्या इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनची जिम्मेदारी ही संकल्प एज्युकेशनची असणार आहे. सोबत डेली टॉपिक शिकून झाल्यानंतर बॅचमध्ये तुम्हाला काही डाऊट असतील, तर त्या डाऊट क्लिअरिंगसाठी तुम्हाला स्पेशल डाऊट क्लिअरिंग सेशन असतील किंवा डाऊट क्लिअरिंग फॅकल्टी असतील, या आपल्याला ऑफिसमध्ये इथंच अवेलेबल असणार आहेत. सोबत एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला स्टडी मटेरियल असेल, ज्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असेल, लॉजिकल रिझनिंग असेल, इंग्लिश असेल, जनरल अवेअरनेस असेल, या सगळ्या विषयाचे तुम्हाला प्रिंटेड बुक्स आणि वेगवेगळं मटेरियल तिथं तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. सोबतच ॲग्रिकल्चरसाठी वीकली ॲग्रिकल्चर टेस्ट असेल, ऑनलाईन टेस्ट पण त्यामध्ये असतील आणि डेली काउन्सलिंगचा पार्ट. तुमची अर्ध्याच्या वर एकदा बॅच संपली की तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देणं असेल, क्विजेस देणं असेल किंवा सगळा जनरल अवेअरनेसचा पार्ट असेल, येणाऱ्या एक्झामचे ॲनालिसिस असतील, यासाठी तुम्हाला काउन्सलिंगची गरज लागते. तर त्या काउन्सलिंगसाठी पण आपल्याला सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत इथं फॅकल्टी तुम्हाला अवेलेबल असतील. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅचमधून भेटणार आहेत. अजून काही डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्हाला खाली मोबाईल नंबर दिलेले आहेत, दोन्हीपैकी कुठल्याही नंबरवर आपण कॉल करून डिटेल इन्फॉर्मेशन किंवा काही डाऊट असतील तर ते क्लिअर करून घेऊ शकतो. पुढे येत असताना संकल्प एज्युकेशनच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर 2013 पासून टिल 2024 पर्यंत यामध्ये लेटेस्टचे काही रिझल्ट जर ॲड केले तर 11,500 अराऊंड 11,500 फायनल सिलेक्शन वेगवेगळ्या नॅशनलाइज बँकांमध्ये, ज्यामध्ये ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर असेल, क्लरिकल असेल किंवा प्रोबेशनरी ऑफिसर असेल, एवढा मोठा आकडा 11,500चा आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये खूप कमी इन्स्टिट्यूट असतील की त्यांना एवढे ॲडमिशन जरी असतील तर, पण आपले हे 2013 पासून ते आजपर्यंत फायनल सिलेक्शन आहे, जे की एका नॅशनलाइज बँकमध्ये आपल्याला बघायला भेटतील.
पुढे येत असताना हे आपल्याला संकल्पच्या जो प्रिमायसेस असेल किंवा जी बिल्डिंग असेल ज्याचा ॲड्रेस सिल्लेखाना चौक जो आहे आपला तिथे शेवाळे हॉस्पिटल, जुनं शेवाळे हॉस्पिटल आहे त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट शिवाजी हायस्कूल रोडला आपली ही बिल्डिंग आहे. तर हे बिल्डिंगचं स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय. सोबत तुम्हाला क्लासरूम आणि डाऊट क्लिअरिंग फॅकल्टीजच्या ज्या कॅबिन्स असतील, एन्क्वायरी कॅबिन्स असतील, हा पार्ट दिसतोय. क्लासरूमचा पार्ट तुम्हाला दिसतोय ॲक्च्युअल जिथं आपली टीचिंग होते. सोबत लायब्ररी जी तुम्हाला याच बॅचमध्ये फ्री भेटणार आहे. आणि ही संकल्पची नवीन बिल्डिंग जी की आपण अराउंड जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये या नवीन प्रिमायसेसमध्ये शिफ्ट होणार आहे, जी की आत्ता एस्टॅब्लिश ज्या बिल्डिंगमध्ये आपले लेक्चर्स चालू आहेत तिथून वॉकिंग डिस्टन्स हार्डली 1 ते 2 मिनिटामध्ये आपण चालत गेलं तरी त्या बिल्डिंगपर्यंत पोहोचू. तर इकडं आपल्याला अराउंड 1 फेब्रुवारीमध्ये तिकडं शिफ्ट व्हायचं आहे. तर इकडं आपले बाकीच्या पुढच्या बॅचेस त्या असतील त्या या नवीन प्रिमायसेसमध्ये स्टार्ट होणार आहेत. पुढे येत असताना काही डाऊट्स इथं मी घेतलेले आहेत जे एखाद्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करताना असू शकतात. त्यापैकी फर्स्ट, ऑफलाईन बॅच बेसिकपासून होईल का आणि डेमो लेक्चर करता येतील का? डेमो लेक्चरच्या बाबतीत ऑलरेडी सांगितलेलं आहे 3 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत आपल्याला इथं डेमो लेक्चर 12:30 ते 5:30 या वेळेमध्ये अवेलेबल असतील. त्यानंतर ऑफलाईन बॅचला बेसिकपासून होते का याचं एक जनरल एक्झाम पण सांगायचं आहे. तर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड सारखा पार्ट, गणित विषयाचा पार्ट, ज्यामध्ये आपण ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, स्क्वेअर रूट, क्यूब रूट इथून पार्ट स्टार्ट करतो. एवढ्या बेसिक लेवलपासून आपण प्रत्येक विषयाचं ऑफलाईन टीचिंग करतो. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला जर काही गॅप पडलेला असेल ग्रॅज्युएशनमुळे वगैरे तर तो बेसिक पार्ट आपला पहिल्या 15 दिवसामध्ये कव्हर होतो आणि त्यानंतरच आपले ॲक्च्युअल टॉपिक स्टार्ट होतो. जुन्या विद्यार्थ्यांनी किंवा लाईफ टाईम ॲडमिशन असलेल्या विद्यार्थ्यांनी ही बॅच अटेंड करावी का? मोस्टली 6 महिन्यापेक्षा जास्त किंवा एखाद्या वर्षाचा गॅप जर तुमच्या स्टडीमध्ये पडलेला असेल तर हा राईट टाईम आहे. एखादी बॅच नवीन चालू होते तर ती स्टार्टिंगपासून एंडपर्यंत आपण जॉईन केली पाहिजे. IBPSचं जर कॅलेंडरचा पार्ट आपण बघितला तर ऑगस्टपासून चालू होतो. आत्ता डिसेंबरमध्ये जर आपण एखादी बॅच जॉईन केली तर अराउंड 5 ते 6 महिने, मेच्या एंडिंगला ही बॅच संपेल. तर जून, जुलै, ऑगस्ट असे 3 महिने आपल्याला वेगळा मेन्सचा अभ्यास करण्याचा टाईम भेटेल. ही बॅच तेवढ्या वेळेमध्ये आपल्याला कंप्लीट करून भेटेल अराउंड मे महिन्यापर्यंत. पुढचा टाईम पण मेन्ससाठी तयारीला भेटेल. पुढचा डाऊट असा आहे की ऑनलाईन विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅच अटेंड करायची असल्यास प्रोसेस काय? तर ज्याही विद्यार्थ्यांचे ऑनलाईन, जसं की आपलं प्राईम 6.0 असेल, प्राईम 7.0 किंवा त्याच्या आधीच्या बॅचेस होत्या, त्या झालेल्या बॅचेस आहेत. आत्ता ऑफलाईनमध्ये आम्हाला करायचं तर त्याची काय प्रोसेस आहे? तर सिम्पल आहे. आपण ऑनलाईनमध्ये जी काही फीस भरलेली आहे, अराउंड समजा 8,000 रुपये फीस भरलेली असेल तर त्याचे 50% मायनस होतील. म्हणजे 4,000 रुपये तुम्हाला कमी फीस ऑफलाईनला भरावी लागेल. जेवढी काही ऑनलाईनची फीस आहे त्या फीसमधून 50% मायनस करून आपल्याला ऑफलाईनची उरलेली फीस भरायची आहे. IBPS SO ॲग्रिकल्चरची तयारी ह्याच फीसमध्ये होईल का? तर बिलकुल. ॲग्रिकल्चर स्पेशलिस्ट ऑफिसर असेल, नाबार्डचा असेल किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड कोणत्याही एक्झाम असतील त्याचं सगळंच्या सगळं प्रिपरेशन याच बॅचमध्ये होईल. मॉक इंटरव्ह्यूची तयारी मी ऑलरेडी तुम्हाला इंटरव्ह्यूच्या बाबतीत सांगितलं आहे की अदर दॅन टीचिंग फॅकल्टीज तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये डेडिकेटेड टीम असणार आहे. ती सगळ्याचा सगळा इंटरव्ह्यू आणि ग्रुप डिस्कशनचा तुमचा पार्ट असेल तो कव्हर करून घेईल एखादी बॅच संपल्यानंतर. पुढे येत असताना पुढची ऑफलाईन किंवा ऑनलाईन बॅच कधी स्टार्ट होईल? ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचेस जनरली एका महिन्याच्या गॅपने स्टार्ट होतच असतात. तर डिसेंबर महिन्यामध्ये आपली ही ऑफलाईन चालू होते तर जानेवारीमध्ये पुढची एखादी ऑफलाईन आणि ऑनलाईन याच पद्धतीनं बॅचेस चालू राहतील कंटिन्यू. पुढे ॲग्रिकल्चर डिस्कशन ॲक्टिव्हिटीज किंवा ओल्ड स्टुडंटसाठी काही मेन्ससाठी ॲक्टिव्हिटी असतील का? बिलकुल. यामध्ये आपल्याला ॲग्रिकल्चर सोबत जनरल अवेअरनेससाठी आतिश शिंदे सर असतील किंवा ॲग्रिकल्चरसाठी सतीश जगताप सर आणि प्रशांत डोले सर असतील. हे 1-to-1 विद्यार्थ्यांना ग्रुप डिस्कशनच्या पार्ट कव्हर करतात. सोबत प्री पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मेन्सचं प्रिपरेशन यासाठी पण आपल्याला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज याच बॅचमध्ये कव्हर करून भेटतील. बाहेरगावचे विद्यार्थी जे छत्रपती संभाजीनगरला ऑफलाईन बॅचेससाठी येणार असतील त्यांचा एक जनरल डाऊट की आजूबाजूला जिथं क्लास आहे तिथं काही हॉस्टेल, मेस, रीडिंगची सुविधा अवेलेबल आहे का? तर बिलकुल. बिल्डिंगच्या प्रिमायसेसमध्येच आपल्याला चारही साईडने कुठेही गेलं तरी तुम्हाला बऱ्यापैकी मुलींचे हॉस्टेल्स, मुलांसाठी रूम्स ह्या पाहिजे तेवढ्या अवेलेबल आहेत.
सोबत सोबत क्लासच्या लगतच आजूबाजूला तुम्हाला रीडिंगची पण व्यवस्था आहे आणि सोबत सोबत मेसची पण व्यवस्था आजूबाजूलाच भेटेल. म्हणजे क्लास रूम आणि रीडिंग किंवा मग मेस हा पार्ट तुमचा पूर्ण वॉकिंग डिस्टन्सवर आहे. 2 ते 3 मिनिटामध्ये हा कव्हर होण्यासारखा आहे. तर या सगळ्या सुविधा आपल्याला या क्लासच्या आसपासच भेटणार आहेत. या व्यतिरिक्त अजून काही डाऊट असतील तर इथं 2 कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. याच्यावर तुम्ही कधीही कॉल करून काही डाऊट असतील ऑफलाईन बॅचच्या संदर्भात तर ते डाऊट तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता. तर ही इन्फॉर्मेशन झाली छत्रपती संभाजीनगर येथे कंप्लीट ऑफलाईन बॅच जी स्टार्ट होते 3 डिसेंबरची त्या बॅचच्या बाबतीत एक बेसिक इन्फॉर्मेशन, त्याचा टायमिंग काय आहे, कधी स्टार्ट होते आणि काही तुमचे डाऊट्स ज्या बाबतीत जे डाऊट होते त्या बाबतीत मी डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. या पुढचा पार्ट संकल्पचे रिझल्ट्स कोणते असतील, मागच्या वर्षापासून कोणत्या कोणत्या एक्झाममध्ये अराउंड 2024चे फायनल रिझल्ट कोणते होते, त्यानंतर फॅकल्टीज कोणत्या असतील आणि या बॅचमध्ये कोणते कोणते विषय कव्हर केले जाणार आहेत, हा सगळा पार्ट आतिश शिंदे सर कव्हर करतील. तर पुढचा पार्ट आतिश सरांनी कंटिन्यू करावा. चला, अमोल सरनी बॅचमध्ये आत्तापर्यंत म्हणजे विद्यार्थ्यांचे जे इन जनरल डाऊट असते ते डाऊट सर्व तुमचे घेतलेले आहेत, बॅचबद्दल माहिती सांगितलेली आहे. इथून पुढचा पार्ट आपण बघूया. आता बघा, ह्या वर्षी म्हणजे आतापर्यंत आपले संकल्पचे रिझल्ट मागच्या फायनान्शियल इयरमधले आहे का हे रिझल्ट आहेत. जसं की SBI CBO झालं, SBI CBO मधले तुम्हाला हे रिझल्ट दिसतील. महाराष्ट्रात एवढे रिझल्ट तुम्हाला बाकी कुठल्याही इन्स्टिट्यूशननी दिलेले दिसणार नाहीत. SBI CBO मध्ये तेवढे आपले रिझल्ट आहेत आपल्या संकल्प एज्युकेशनचे. त्याच्यानंतर बघा आता पुढे SBI CBOचेच पुढे आता IBPS POचे रिझल्ट 2024 सालचे हे तुम्हाला बघायला भेटतील. ठीक आहे, अजून पण महाराष्ट्रात एकमेव एवढे रिझल्ट देणारी संकल्प एज्युकेशन ही एकमेव संस्था आहे. हे IBPS PO झाले. तुम्हाला वेगवेगळ्या एक्झामचे असे रिझल्ट बघायला भेटतील. पुढे हे RRB असिस्टंट जे RRB क्लर्क म्हणतो त्याचे रिझल्ट दिसतील. 25+ स्टुडंट आपण ह्या वर्षी आपले RRB मध्ये लागलेले आहेत ॲज अ असिस्टंट म्हणून. आणि जर ऑफिसरचा आकडा बघायला गेला तर तो आकडा 37+ स्टुडंट. जर ह्याच्यामध्ये आपण ज्या विद्यार्थ्यांनी फोटो दिले नाहीत किंवा क्लासशी कॉन्टॅक्ट केला नाही ते जर ॲड केले तर 50+ आकडा आपल्याला हा बघायला भेटेल ऑफिसरचा, जे की संकल्प एज्युकेशनचे स्टुडंट मागच्या वर्षी आहे का म्हणजे मागच्या वर्षी जी एक्झाम झाली त्याचे जे ह्या वर्षी रिझल्ट लागलेले आहेत त्यामध्ये RRB मध्ये ॲज अ ऑफिसर म्हणून जॉईन झालेले आहेत. पुढे बघा आता हे NICL AOचे रिझल्ट आहेत. तसंच RRB ESOचे स्केल टू ऑफिसर म्हणतो आपण. स्केल टू ऑफिसरमध्ये महाराष्ट्रात नाही तर देशात सर्वाधिक निकाल देणारी संस्था म्हणजे संकल्प एज्युकेशन आहे, लक्षात ठेवा. RRB ESO म्हणजे स्केल 2 म्हणून लागणारे आहे का संकल्प एज्युकेशनचे जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्या विद्यार्थ्यांनी बाकीच्या इन्स्टिट्यूशनला कदाचित म्हणजे स्केल 2 साठी ॲडमिशन देखील घेतलं नसेल, एवढे आपले रिझल्ट आहेत, लक्षात ठेवा. हे NICL AOचे तुम्हाला NICLचे रिझल्ट बघायला भेटतील. हे सर्व आपले रिझल्ट होते. आता तुम्हाला जी आपली नवीन बॅच चालू होत आहे त्या नवीन बॅचमध्ये एक्झॅक्ट कुठले कुठले विषय तुम्हाला शिकवले जाणार आहेत व त्या विषयांना कुठल्या कुठल्या फॅकल्टी तुम्हाला आहे का असणार आहेत त्याबद्दल डिटेलमध्ये माहिती बघूया आपण. बघा आता ही जी नवीन आपली बॅच सुरू होत आहे 3 डिसेंबरला दुपारची बॅच आहे. 12:30ला बॅच स्टार्ट होत आहे. ही टाईम त्याचा 12:30चा आहे. ह्या बॅचमध्ये तुमचे आहे का गणित म्हणजे क्वांट, लॉजिकल रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता, इंग्लिश, जनरल अवेअरनेस, ॲग्रिकल्चर, त्यासोबत डिस्क्रिप्टिव्ह आणि इंटरव्ह्यूचा हा असे पूर्ण पार्ट कव्हर केला जाणार आहे. गणित बघायला गेलं तर अगदी बेसिकपासून बेरीज, वजाबाकी, ठीक आहे, गुणाकार, भागाकार, पाढे, लक्षात ठेवा, स्क्वेअर, क्यूब, हिथून तुमची तयारी करून घेतली जाणार आहे. त्यासोबत LR म्हणजे लॉजिकल रिझनिंग, लक्षात ठेवा, ते देखील अगदी बेसिकपासून तुमचं कव्हर केलं जाणार आहे. त्याच्यानंतर इंग्लिशला क्षितिज भालेराव सर आहेत. महाराष्ट्रात एकमेव फॅकल्टी आहे तुम्हाला बघायला भेटेल. महाराष्ट्रात नाही इव्हन देशामध्ये ही आउट ऑफ स्कोर आणते इंग्लिशमध्ये. ती पण सांगून ऑनलाईन यूट्यूब लाईव्हमध्ये ती स्वतः क्षितिज भालेराव सर तुम्हाला इंग्लिश शिकवणार आहेत. जनरल अवेअरनेसला मी स्वतः आहे. ॲग्रिकल्चरला प्रशांत ढोले 3 टाईम AFO आहेत. ते तुमचं काय करणार आहे ते ॲग्रिकल्चर आहे का चा पूर्ण पार्ट आहे का सतीश जगताप सरांसोबत कव्हर करणार आहेत. प्लस सोबत IBPS PO नाबार्ड सारख्या काही एक्झामला डिस्क्रिप्टिव्ह रायटिंगचा पार्ट असतो. डिस्क्रिप्टिव्ह रायटिंगबद्दल तुम्हाला आहे का पूर्णपणे गायडन्स या बॅचमध्ये केला जाईल. ठीक आहे, आणि त्यासोबत तुमचा इंटरव्ह्यूचा पार्ट. आता तुम्ही एकदा बॅच परचेस केली, बॅच परचेस केल्यानंतर कधीही तुम्ही इंटरव्ह्यूला जावा तर तुमचा इंटरव्ह्यूचा पूर्ण पार्ट आहे का आपण या बॅचमध्ये कव्हर करून घेतो. आणि देशात एकमेव संकल्प एज्युकेशन असे इन्स्टिट्यूट आहे तिथं डेडिकेटेड इंटरव्ह्यूसाठी स्पेशल टीम तुम्हाला बघायला भेटेल. बघा इथं इंटरव्ह्यूसाठी निखिल डांगे सर,
जयंत मोकाशी सर आणि सुहास डमडेरे सर, अशी डेडिकेटेड आपली इंटरव्ह्यूची टीम आहे. हे ती टीम आपली आहे का तुमची ऑनलाईन आणि ऑफलाईन मोडमध्ये इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करून घेईल. त्यासोबत ग्रुप डिस्कशनसाठी स्वतः अभिषेक गायके सर आहेत, त्यांच्या इंट्रोडक्शनची गरज नाही आहे. ग्रुप डिस्कशनचा डिटेलमध्ये पार्ट तुमचा कव्हर करून घेतील. त्याच्यानंतर अकाउंट विषयासाठी एकमेव महाराष्ट्रात बाकी दुसऱ्या कुठल्याही इन्स्टिट्यूटला अकाउंट सब्जेक्टसाठी डेडिकेटेड फॅकल्टी नाही आहे. आपल्या संकल्प एज्युकेशनसाठी अकाउंटसाठी एक डेडिकेटेड फॅकल्टी आहेत, ते म्हणजे समीर देशमुख सर. ठीक आहे, हे तुम्हाला अकाउंट शिकवतील. त्यासोबत ॲग्रिकल्चर विषयासाठी प्रशांत डोले सर आणि सतीश जगताप सर हे आहेत. प्रशांत डोले सरांबद्दल मी तुम्हाला सांगितलं, 3 टाइम AFO आहेत प्रशांत डोले सर. पुढे GA साठी आतिश शिंदे म्हणजे मी स्वतः आणि निखिल डांगे सर असतील. त्यानंतर इंग्लिशसाठी क्षितिज भालेराव सर असतील आणि लॉजिकल रिझनिंगसाठी अमोल सर. अगोदर तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितलेले आहे अमोल सरनी ते. आणि गणित या विषयासाठी क्वांटसाठी असतील आकाश जाधव सर, अमित पाटील सर आणि शरद सर. हे तिघजण तुम्हाला गणित शिकवणार आहेत. तिघजण का तर लक्षात ठेवा, गणित एवढा मोठा म्हणजे क्वांट एवढा वास्ट आहे, त्याचा सिलेबस एवढा वास्ट आहे की एक मास्तर तुमचा आहे का कंप्लीट घेऊ शकत नाही क्वांट, आणि घेतलं तरी अर्धवट घेईल मग तो. आता संकल्प एज्युकेशनचा आमचं गोल काय की तुमच्यापर्यंत विद्यार्थ्यापर्यंत नाही का एकदम प्रॉपर आणि एक्झाम ओरिएंटेड सर्व गोष्टी तुम्हाला दिल्या पाहिजे, आमच्याकडून तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. तर तुमची एकदम बेसिक पासून ते मेन्सपर्यंत, एकदम बेसिक पासून ते ॲडव्हान्सपर्यंत गणिताची तयारी करून घेण्यासाठी ह्या 3 फॅकल्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत. स्वतः आकाश जाधव सर, अमित पाटील सर आणि शरद सर. ह्या फॅकल्टीज आहेत आपल्याला सर्व विषयासाठी, आणि हे तुमचे सब्जेक्ट आपण ह्या बॅचमध्ये कव्हर करून घेणार आहोत. पुढे त्याच्यानंतर बघा, आता फॅकल्टीजबद्दल इंट्रोडक्शन करून द्यायचं झालं तर आता एक एक करून आकाश जाधव सर, इंट्रोडक्शनची गरज नाही. ठीक आहे, बॉस म्हणलं की महाराष्ट्रात नाही तर देशात आकाश सरांची ओळख आहे. ठीक आहे, आकाश सर स्वतः तुम्हाला गणित शिकवणार आहेत. हे त्यांची पोस्ट निघलेली लिस्ट आहे, तुम्हाला बघायला भेटेल. इथं तरी आकाश सरनी टाकले नाहीत काय काय पोस्टचे नावं, लक्षात ठेवा, नाही तर पेज पुरलं नसतं आपल्याला. आणि कसंही माहिती आहे का, सरांचा एक डायलॉग असतो आकाश सरचा की महाराष्ट्रात संकल्प एज्युकेशनच्या फॅकल्टीचे रिझल्ट काढायचे आणि बाकी महाराष्ट्रात जेवढ्या पण बँकिंगचे इन्स्टिट्यूट आहेत, बँकिंग प्लस दुसऱ्या कुठल्या पण इन्स्टिट्यूट आहेत, त्या सर्वांचे रिझल्ट कंबाईन करायचे बाकीचे इन्स्टिट्यूटचे आणि आपल्या संकल्प एज्युकेशनच्या फॅकल्टीचे रिझल्ट आहे का एकत्र करायचे. तुम्हाला संकल्प एज्युकेशनचे रिझल्ट आहेत का म्हणजे फॅकल्टीचे रिझल्ट म्हणजे कमीत कमी 1.5 पटीनं तरी जास्त दिसतील. त्यात बॉसचाच वाटा खूप मोठा आहे. आकाश जाधव सर स्वतः तुम्हाला गणित शिकवणार आहेत. त्यासोबतच लक्षात ठेवा अमित पाटील सर आहेत. अमित पाटील देखील तुम्हाला गणित शिकवणार आहेत. अमित पाटील सरांचा 8 वर्षाचा टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. 99% इन MBA CAT, खूप अचिव्हमेंट आहेत त्यांच्या. 35 आउट ऑफ 35 मार्क्स पडलेले त्यांना IBPS एक्झाममध्ये. असे एकमेव फॅकल्टी तुम्हाला बघायला भेटतील. स्वतः अमित सर तुम्हाला गणित शिकवणार आहेत. त्याच्यानंतर अमोल पाटील सर आहेत. अमोल पाटील सर देखील तुम्हाला यांचा 5 वर्षाचा दांडगा अनुभव आहे लॉजिकल रिझनिंग विषयामध्ये. LRची म्हणजे बुद्धिमत्ता रिझनिंगची तुमची बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत, म्हणजे अगदी प्रीपासून ते मेन्सपर्यंत रिझनिंगची पूर्ण जबाबदारी तुमची स्वतः अमोल पाटील सर घेणार आहेत. तुम्हाला अगदी बेसिकपासून 0 टू हिरो बनवणार आहेत, ते लक्षात ठेवा. रिझनिंगमध्ये अमोल पाटील सर तुम्हाला आहे का LR शिकवणार आहेत. ते स्वतः RRB PO आहेत. 2017 आणि 2018 सलग म्हणजे इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झाले ते. LIC ADOचा इंटरव्ह्यू त्यांनी दिलेला आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट म्हणून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि बाकी अजून एक्झाम आहेत ह्याच्यामध्ये. ठीक आहे, पुढे क्षितिज भालेराव सर. क्षितिज भालेराव सर मगाशी म्हटलं तसं एकमेव फॅकल्टी आहेत देशातले ज्यांनी प्रत्येक एक्झामला इंग्लिश या विषयामध्ये आउट ऑफ स्कोअर आणलेला आहे. ठीक आहे, आणि चॅलेंज देऊन यूट्यूबवर हे मॉक टेस्ट घेतात आणि आउट ऑफ मार्क आणतात. रॅन्डम तुम्ही टेस्ट सांगायची, अशी एकमेव महाराष्ट्रातली फॅकल्टी आहे का देशातली फॅकल्टी तुम्हाला टीचिंग तुम्हाला शिकवायला असणारे इंग्लिश हा विषय. ह्यांचा अनुभव 3+ वर्षाचा आहे. क्षितिज भालेराव सरचा 30+30 मार्क IBPS क्लर्क, RBI असिस्टंट असेल, SEBI ग्रेड E असेल किंवा SSC CGL असेल, आउट ऑफ मार्क. अशी डेडिकेटेड फॅकल्टी आहे तुमच्यासाठी इंग्लिश विषय शिकवायला. पुढे बघायला गेलं तर अभिषेक गायके सर आहेत. तुमचा ग्रुप डिस्कशन आणि डिस्क्रिप्टिव्ह रायटिंगचा जो पार्ट आहे तो अभिषेक गायके सर कव्हर करणार आहेत. अभिषेक गायके सरांचा 11+ वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्यांचं सिलेक्शन तुम्हाला दिसत असतील इथं, एवढे सिलेक्शन आहेत. सिलेक्शन सांगताना आम्ही थकतोय, पण सिलेक्शनचे आकडे संपत नाहीत, लक्षात ठेवा. पुढे आता त्याच्यानंतर प्रशांत ढोले सर, 3rd टाइम AFO, 19, 20, 21 हॅट्रिक मारलेले. क्रिकेटमध्ये विकेटचे हॅट्रिक असते, लक्षात ठेवा.
बँकिंगमध्ये प्रशांत डोले यांनी AFOची हॅट्रिक मारलेली आहे आणि 3 वेगवेगळ्या बँकेमध्ये पंजाब सिंध, युनियन बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 19, 20, 21 3 वर्ष AFOचा एक्झाम काढणारा देशातली एकमेव फॅकल्टी तुमच्यासाठी आहे इथं ॲग्रिकल्चरची तयारी करून घ्यायला. तुम्हाला 2+ वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला प्रशांत सरांना आहे. ठीक आहे, ते तुमचा ॲग्रिकल्चरचा पूर्ण डिटेलमध्ये पार्ट कव्हर करणार आहेत. पुढे त्याच्यानंतर सतीश जगताप सर आहेत. प्रशांत सर सोबत जी काही ॲग्रिकल्चरची ग्रुप डिस्कशनची ॲक्टिव्हिटी असेल, कारण ॲग्रिकल्चर खूप मोठा विषय लक्षात ठेवा. ॲग्रिकल्चरसाठी आहे का तुम्हाला जेवढं थेरॉटिकल तुम्हाला जेवढं पण आहे क्लासमध्ये तुम्ही टीचिंग करणार, रिव्हिजन मारणं गरजेचं असतं. तर A to Z ग्रुप डिस्कशनचे जे काही ॲक्टिव्हिटी असतील आणि तुमचे डाऊट्स असतील ते सतीश सर तुमचे कव्हर करणार आहेत संपूर्ण. पुन्हा मी स्वतः आतिश शिंदे 3+ वर्षाचा मला अनुभव आहे टीचिंगचा. IDBI असिस्टंट मॅनेजर आणि RRB असिस्टंट, RRB क्लर्क म्हणून माझं सिलेक्शन झालेलं आहे. मी तुमचा जनरल अवेअरनेसचा A to Z पार्ट कव्हर करणार आहे, अगदी बेसिकपासून ते तुम्हाला म्हणजे एकदा का तुम्ही लेक्चर केले बेसिकपासून ते का एंडपर्यंत तुम्ही मास्टर होणार करंट अफेअर्समध्ये, बँकिंग फायनान्शियल अवेअरनेसमध्ये. ह्याची गॅरंटी मी घेतो आणि ह्याची ग्वाही मी तुम्हाला देतो. तर मी स्वतः तुम्हाला जनरल अवेअरनेस हा विषय शिकवणार आहे. हे इंटरव्ह्यूला ते अपिअर झालेलो आहे मी आणि फायनल सिलेक्शन आहेत. त्याच्यानंतर सुहास डमडेरे सर एक डेडिकेटेड 9+ वर्षाचा बँकिंग एक्सपिरियन्स घेऊन येत आहेत आपल्यासाठी. त्यांचा एका लक्षात ठेवा MA झालेला आहे. पुन्हा त्याच्यानंतर आहे का MCA, LLM म्हणजे क्वालिफाईड फॅकल्टी आहेत इथं लक्षात ठेवा. ठीक आहे, असं ऐरगेर इंटरव्ह्यूसाठी एक्सपर्ट आणि क्वालिफाईड फॅकल्टी आहेत आपल्या इथं. स्वतः सुहास सर इथं अवेलेबल असतील तुमच्यासाठी. जे काही तुमचे इंटरव्ह्यू रिलेटेड डाऊट्स असतील ते तुमचे डाऊट्स सर्व सुहास सर घेणार आहेत. बाकीच्यांसारखं नाही आहे की इंटरव्ह्यूला कुठलीही फॅकल्टी उचलून आणली पैसे देऊन 500 रुपये 1000 रुपये. एक डेडिकेटेड फॅकल्टी तुमच्यासाठी इथं अवेलेबल आहे आणि अशी डेडिकेटेड फॅकल्टी असणारी संकल्प एज्युकेशन ही देशातली एकमेव इन्स्टिट्यूट आहे. ठीक आहे, तर हे होते सुहास सर. चला फॅकल्टीबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे, कुठल्या विषयाला कोण असणार आहे. आता शेवटी जाता जाता एकदा प्रारंभ 12.0 ही आपली नवीन ऑफलाईन बॅच येत आहे. 3 डिसेंबरला बॅच स्टार्ट होत आहे. दुपारी 12:30 ते 5:30 बॅच असणार आहे. तुम्हाला डेमो लेक्चर 3 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत करता येणार आहे. ठीक आहे, बँकिंगची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत जास्तीत जास्त ही माहिती पोहोचवा. आपल्या मित्र मैत्रिणी असतील, लहान भाऊ बहीण असतील, ज्यांना तयारी करायची, ग्रॅज्युएशन अजून कंप्लीट झालं नसेल, लास्ट इयर सेकंड इयरला असतील, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. संधीचा लाभ घ्या. अशी एवढी डेडिकेटेड टीम असणारी एकमेव संकल्प एज्युकेशन महाराष्ट्रातले इन्स्टिट्यूट आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. जर तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर खाली तुम्हाला 2 नंबर दिलेले आहेत. ह्या 2 नंबरवर संपर्क साधावा. सोबत टिकर लाईन पण तुम्हाला दिसेल, टिकर लाईनवर पण नंबर दिसेल, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधला तरी चालेल. चलो, धन्यवाद.